ज्योतिबा डोंगरावर मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवार खेट्याची सांगता झाली. चांगभल्याचा गजर आणि गुलाल खोबऱ्याची उधळण झाली. शेवटच्या खेट्यामुळे भाविकांची दर्शनासाठी सुमारे 2.5 लाख भाविकांची गर्दी झाली होती. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात ज्योतिबाच्या 5व्या खेट्याने सांगता झाली. कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवासानं माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून दर रविवारी ज्योतिबाचं दर्शन घेतलं जातं. 16 फेब्रुवारीपासून खेटे सुरू झाले होते. 4थ्या खेट्याला सांगता झाली. सुमारे 2.5 लाखाहून अधिक भाविकांनी श्री ज्योतिबाचे गुलाल खोबऱ्याची उधळण करून दर्शन घेतलं. ज्योतिबाची सरदारी रूपात खडीपूजा बांधण्यात आली. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून सुरू होणाऱ्या या खेटे यात्रेची 4थ्या खेट्याने सांगता झाली. कोल्हापूरच्या अंबाबाईनं पायी अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविकही मोठ्या श्रद्धेनं खेटे यात्रेत सहभागी होत आहेत. रविवारी शेवटचा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यावेळी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते. ज्योतिबा डोंगरच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्या होत्या. भाविकांना वैभव पाटील, धनराज पाटील, योगेश चव्हाण यांनी 3000 लसीचं वाटप केलं, तर जागोजागी सरबत, सुगंधी दूध, फराळाचं वाटप करण्यात आलं. चांगभल्याच्या गजरानं डोंगर घाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. कोडोलीचे पोलीस निरीक्षक कैलाश कोडक, मनोज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता. रविवारी पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. सकाळी 11 वाजता धुपारती सोहळा पार पडला. या सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी, गावकरी सहभागी झाले होते. 4थ्या खेट्यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडीपूजा बांधण्यात आली होती. मराठी न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल.